2026-27मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बी एड करायचं असेल तर बी एडचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। तर यामध्ये विद्यार्थी आता त्यांचे जे पार्ट 1 आहे हे पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकतात। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्यांनाही बी एड करायचं असेल त्यांनी आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण की पार्ट 2 रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला पार्ट 1 रजिस्ट्रेशन करायची गरज नाही पडणार, कारण की पार्ट 1 रजिस्ट्रेशनसुद्धा हे आता मोठे आहे आणि यामध्ये भरपूर अशा अपडेट आहे की ज्या विद्यार्थ्यांना नंतर त्रासदायक होऊ शकतात। तर बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही कंप्लीट करा। सर्वात प्रथम तुम्हाला CET सेलच्या साईटवर यायचं आहे। CET सेलच्या साईटवर कसे यायचे तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, तिथून तुम्ही डायरेक्टली CETच्या साईटवर येऊ शकता। CETच्या साईटवर आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27चं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येणार। तर यामध्ये आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवर जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे। तुम्ही लास्ट इयरला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तरीही तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण की ही जी साईट आहे ही 2026-27ची असल्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल। न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्टरचा जो फॉर्म आहे हा ओपन होणार। इथे ईमेल ID टाका, इथे एक पासवर्ड सेट करा। पासवर्ड असा सेट करा की जो तुमच्या लक्षात राहणार आणि तुम्ही स्वतःचे नाव आणि @ वगैरे काही पण पासवर्ड ठेवू शकता। इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार नाव पाहिजे आहे, जसे तुमच्या आधार कार्डवर नाव आहे तसे नाव पाहिजे। इथे तुम्ही रीड करू शकता की फुल नेम ॲज पर आधार। इथे तुमची जन्मतारीख टाका आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करा। तर अशा प्रकारे संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे ही व्यवस्थित टाका, कारण ईमेल ID व्यवस्थित असणं गरजेचं यासाठी आहे, कारण की लगेच तुमच्या ईमेल IDवर एक लिंक सेंड करण्यात येणार आहे, तिथून तुम्हाला व्हेरीफाय करावं लागते। व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकणार। संपूर्ण इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर बघू शकता ईमेल व्हेरिफिकेशन। तर ईमेल तुम्हाला गेलेला आहे, तुम्ही चेक करा, त्यामध्ये तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन असेल, व्हेरीफाय करा आणि जर तुम्ही व्हेरीफाय केला तर इथून तुम्ही क्लिक हिअर करा, म्हणजे लॉग इनचं पेज तुम्हाला परत येणार, म्हणजे आपण लॉग इन करणार। लॉग इनचं पेज आलेलं आहे। यामध्ये तुम्ही जो ईमेल ID टाकला तो ईमेल ID टाका, जो पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे स्वतः तो पासवर्ड टाका आणि त्यानंतर साइन इनला क्लिक करा। साइन इनला क्लिक केल्यानंतर आता करणार आपण पार्ट 1 रजिस्ट्रेशन। लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला पहिलं ऑप्शन मागण्यात आलेलं आहे की तुम्हाला अपार ID पाहिजे आहे। तर तुम्हाला पहिलेच सांगतो, अपार ID काढलेली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व या व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा अपार ID कसा काढायचा तो ID जनरेट करा। ID जनरेट केल्यानंतरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यामुळे चेक करा की आपण आपला ID काढलेला आहे का, नसेल तर अगोदर पहिले तो ID जनरेट करा, म्हणजे अपार ID जनरेट करा। संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे। त्यानंतर ID जनरेट झाल्यानंतर तुम्ही प्रोसीड डिजिलॉकरला क्लिक केल्यानंतर आपण समोरची जी प्रोसेस आहे करणार। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर मागण्यात येणार, तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर नेक्स्ट करा। नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या जोही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येणार, तो OTP इथे इन्सर्ट करून आपल्याला सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुम्ही जेव्हाही अपार ID काढलेला असेल तेव्हा तुम्ही एक पिन सेट केलेला असेल 6 अंकाचा। आपण जोही आपला व्हिडिओ आहे अपार IDचा त्यामध्ये संपूर्ण डिटेल्स सांगितलेले आहे की तुम्हाला एक पिन सेट करायचा आणि तोच पिन तुम्हाला CETच्या फॉर्ममध्ये मागणार आहे। तर तो पिन 6 अंकाचा पिन तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि डन करायचा आहे। डन केल्यानंतर यामधून तुम्हाला परमिशन मागण्यात येणार। तर यामध्ये तुम्हाला 2 परमिशन द्यायचे आहेत, ते म्हणजे अपार ID आणि आधार कार्ड, कारण दोन्ही इन्फॉर्मेशन तुमची डिजिलॉकरवरून घेण्यात येणार आहे त्यामुळे। तर इथे 2 चेकबॉक्स दिलेले आहे, आधार कार्ड आणि अपार ID, या 2 ऑप्शनला क्लिक करा आणि अलाव करा। अलाव केल्यानंतर डिजिलॉकरमधून तुमची अशा प्रकारे इन्फॉर्मेशन घेतल्या जाणार। इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली आणि अशा प्रकारे ऑप्शन येणार। इन्फॉर्मेशन घेतल्याबरोबर तुमच्यासमोर युजर इन्फो म्हणजे तुमचा जोही फॉर्म आहे हा सुरू होऊन जाणार। यामध्ये तुमचे आधार कार्डनुसार नाव अशा प्रकारे संपूर्ण माहिती येऊन जाणार। तर बघू शकता इथून तुम्ही तुमची जी अपार ID आहे ही चेक करू शकता। त्यानंतर तुम्ही जो अपार ID नंबर काढलेला तो नंबर इथे इन्सर्ट करा, इथे तुमचा मोबाईल नंबर टाका। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव इन्सर्ट करायचे। नाव कसे तर बघू शकता 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसे तुमचे नाव आहे तसे यामध्ये इन्सर्ट करायला सांगण्यात आलेले आहे। इथे वडिलांचे नाव इन्सर्ट करा, इथे आईचे नाव इन्सर्ट करा, इथे जेंडर मेल आहे फिमेल आहे, या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती इन्सर्ट करून घ्या आणि जे नाव आहे तुमचे हे 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटनुसार तुम्ही यामध्ये इन्सर्ट करा असे सांगण्यात आलेले आहे। जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला रिलिजन विचारण्यात आलेला हिंदू मुस्लिम जेही असेल
रिजन तुम्ही अर्बन म्हणजे शहरात राहता की रुरल म्हणजे ग्रामीणमध्ये राहता. मदर टंग हिंदी मराठी JESL इन्सर्ट करा. नॅशनॅलिटी इंडिया. ॲन्युअल इन्कम इन्सर्ट करा. मॅरिड आहे अनमॅरिड आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. इन्कम जेही असेल तुमच्या फादरचे ते इन्कम यामध्ये इन्सर्ट करा. त्यानंतर तुम्हाला टाकायचा परमनंट ॲड्रेस. तर तुमचा जोही परमनंट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. वरची माहिती भरलेली आहे ती व्यवस्थित आहे नाही आहे तुम्ही एकदा परत चेक करून घ्या. यामध्ये जोही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही इन्सर्ट करा. इथून स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, इथे गावाचे नाव टाका, पिनकोड टाका आणि इथे एक अल्टरनेट नंबर मागण्यात आलेला आहे. तर अल्टरनेट नंबरमध्ये तुम्ही तुमच्या वडिलाचा किंवा तुमच्याकडे जर दुसरा नंबर असेल तर तो तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण जो ॲड्रेस आहे हा तुम्हाला तुमच्या आधार बेस टाकू शकता किंवा जर तुमचा कोणता वेगळा ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि यानंतर परत तुम्हाला करस्पॉन्ड ॲड्रेस मागण्यात आलेला आहे. असेल तर टाका, नाही तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस इथे ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होऊन जाणार म्हणजे तुम्हाला परत ॲड्रेस टाकायची गरज नाही आहे. अशा प्रकारे ॲड्रेसची जी इन्फॉर्मेशन आहे ही प्रॉपररित्या फिलअप करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट करायची तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन. यामध्ये तुम्ही डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र इथे तुम्हाला यस करायचं आहे. हँडिकॅप असाल तर यस करा, अदरवाईज नो करा. 10वीची इन्फॉर्मेशन, 10वी कोणत्या वर्षी पास आहे तुम्ही वर्ष क्लिक करून इथे टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज किती आहे हे विचारण्यात आलेले आहे. बोर्ड महाराष्ट्र बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे. यामध्ये तुम्हाला स्टेट विचारण्यात आलेले आहे की तुम्ही 10वी कोणत्या स्टेटमधून पास झालेले आहे तर तुमचे ते स्टेट इन्सर्ट करा. त्यानंतर इथे 12वी आणि डिप्लोमा हे कोणासाठी दिलेलं आहे बघू शकता. इथे अपिअरिंग आहे का विचारण्यात आलेलं आहे, कारण की यामध्ये जर MST CET वाले विद्यार्थी असेल जे 12वी शिकत आहे ते विद्यार्थी अपिअरिंग आहे. तर अपिअरिंग असल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे मार्क्स नसतात, त्यामुळे इथे तुम्हाला अपिअरिंग आहे हे सांगावं लागेल. जे विद्यार्थी B.Edला आहे समजा त्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी ऑलरेडी पास आहे तर त्यांना तिथे नो करायचं आहे. नो केल्यानंतर बघू शकता जे विद्यार्थी शिकत असेल तेच विद्यार्थी फक्त यस करतील म्हणजे त्यांना माहिती मागणार नाही. जे विद्यार्थी ऑलरेडी पास असेल डिप्लोमा किंवा मग 12वी त्यांनी नो करा. 12वीचे पासिंग इयर टाका किंवा डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे पासिंग इयर. इथून तुम्ही बोर्ड सिलेक्ट करा. मार्क्समध्ये तुम्हाला मार्क्स आहे की CGPA आहे या प्रकारे सिलेक्ट करा. आउट ऑफ मार्क्स, त्यानंतर इथून ऑप्टेन मार्क्स तुम्हाला किती मार्क्स मिळाले इथे तुमचे पर्सेंटेज. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. संपूर्ण माहिती फिलअप करून एकदा परत चेक करा की आपण टाकलेली संपूर्ण माहिती ओके आहे का. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि सेव्ह चेंजेसला क्लिक करावं लागेल. सेव्ह चेंजेसला क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन ही सेव्ह होऊन जाणार. आणि इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर हे झाले आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन. तर पार्ट 1 रजिस्ट्रेशन A to Z विद्यार्थ्यांनी ज्यांनाही B.Ed करायचं असेल त्यांनी आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन करा. कारण की आपण जेव्हा पार्ट 2 रजिस्ट्रेशन करणार तेव्हा आपल्याला अडचण जाणार नाही आणि आपण इझिली आपला फॉर्म भरू शकणार. कारण की पार्ट 1 रजिस्ट्रेशनच ऑलरेडी एवढे मोठे आहे की आपल्याला पार्ट 2 रजिस्ट्रेशनसुद्धा यापेक्षा थोडे मोठेच असणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही पार्ट 1 रजिस्ट्रेशन करून घ्या. कुठे अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि दरवर्षीप्रमाणे B.Edची स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येत असते आणि यावर्षीसुद्धा देण्यात येणार. त्यामुळे आपले टेलिग्राम चॅनल आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम संपूर्ण ठिकाणी तुम्ही कनेक्टेड राहा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही जी अपडेट आहे ही मिस व्हायला नको. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघू शकता आपले पार्ट 1 रजिस्ट्रेशन झालेले आहे. पार्ट 1 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला CETचा फॉर्म इथून फिलअप करावाच आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जे CETचे फॉर्म असेल ज्याला आपण पार्ट 2 म्हणणार आहे आता यामधून आपल्याला फिलअप करण्याचे आहेत. तर अजूनपर्यंत B.Ed CETचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे, परंतु येत्या काही दिवसामध्ये CETचे फॉर्म सुरू होणार. फॉर्म सुरू झाल्यानंतर इथून आपल्याला जसे M.Edचं ऑप्शन आहे असेच आपल्याला B.Edचे ऑप्शन येणार. इथून आपण क्लिक करून आपला CETचा फॉर्म फिलअप करणार. फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. आणि B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.